पनवेल महानगर पालिका ने कई विकास उपक्रमों को प्रारंभ करने की तैयारी कर ली है। उसमें ओपन जिम और क्रॉसफिट, इसके अलावा छत्रपति शिवाजी महाराज चौक से लेकर बाबा साहब आम्बेडकर के प्रतिमा तक का जो रास्ता है वहाँ पर डेकोरेटिव लाइट्स लगाने का मामला है और उसके साथ साथ मोबाइल शौचालय जो उपलब्ध कराने की तैयारी है, ऐसे जिस पर तकरीबन करोड़ों रुपए का खर्च हो रहा है। और इसके साथ साथ सिग्नल व्यवस्था को और दुरुस्त करते हुए उस पर तकरीबन 200 करोड़ के बजट की तैयारी की गई है। हालांकि इन सभी विकास उपक्रमों के ऊपर विपक्षी जो हैं वो लगातार सवाल उठा रहे हैं। जो नेता प्रतिपक्ष हैं पनवेल महानगर पालिका के अरविंद मात्रे, उन्होंने सत्तारूढ़ बीजेपी पर जनता के पैसों को बर्बाद करने और भ्रष्टाचार करने का संगीन आरोप लगाते हुए हल्ला बोल किया है। और आज इसके जवाब में स्थायी समिति के सभापति बबन मुकादम और सभागृह नेता प्रकाश बिनेदार ने जवाब दिया। उन्होंने कहा कि विरोधी पक्ष नेता अरविंद मात्रे ने विकास उपक्रमों को लेकर जो आरोप लगाया है वो पूरी तरह से निराधार और भ्रामक और सिर्फ महानगर पालिका और सत्ता पक्ष को बदनाम करने की एक साजिश के सिवा और कुछ भी नहीं है। उन्होंने कहा कि जिस सिग्नल व्यवस्था के बारे में 200 करोड़ के घोटाले की बात अरविंद मात्रे कर रहे हैं, दरअसल उसका कोई भी प्रोविज़न अभी तक हुआ ही नहीं है। तो ये सीधे तौर पर भ्रामक जानकारी है और झूठी जानकारी है, जिसके जरिए अरविंद मात्रे इस तरह का प्रोपेगेंडा चला रहे हैं। जो स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन बबन मुकादम और सभागृह नेता प्रकाश बिनेदार ने अरविंद मात्रे पर हल्ला बोल करते हुए कहा कि जिनकी नीयत ही गलत जानकारी देना है, भ्रामक जानकारी देना है और अधिकारियों को हैरेसमेंट के जरिए अपना निहित स्वार्थ साधना है, ऐसे लोग सत्ता पक्ष पर जिस तरह का आरोप लगा रहे हैं वो पूरी तरह से बेबुनियाद, निराधार और भ्रामक है। उसका निषेध करते हुए प्रकाश बिनेदार और स्टैंडिंग कमेटी चेयरमैन बबन मुकादम ने और क्या कुछ कहा, आप खुद ही सुन लीजिए। फिरता शौचालय विषय हा स्थगित ठेवला आहे, विरोधी पक्ष नेत्यांना सांगा स्थगित ठेवला आहे। ती शॅम्पल आल्यानंतर आम्ही त्याची शहानिशा बघणार आहोत आणि नंतर मान्यता द्यायची नाही द्यायची, त्याच्यात काय भ्रष्टाचार आहे तो नुसतं बोलता येतं, काही अनापशनाप बघायचं म्हणून बघायचं केला जातोय। पहिली गोष्ट तर विरोधी पक्षी नेत्यांना क्रॉसफिट काय आहे आणि ओपन जिम काय त्यातला फरकच कळलेला नाही। तुमचा ओपन जिम फुटपाथवर लागली जाते आणि क्रॉसफिट जी आहे ते आपल्या गार्डन मध्ये, त्याला मला असं वाटतंय 15 बाय 20, 20 बाय 25 ची जागा काहीतरी लागणार आहे, कारण मोठा तो क्रॉसफिट आहे। त्यामध्ये तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही माझ्या कलंबोलीत या, आम्ही लावून घेतलेले आहेत। त्यामध्ये लोक आपल्या आरोग्य, आजकाल शुगर पेशंट असतील, बरेचसे लोक आहेत, सकाळी चालायला जातात, जॉगिंगला जातात आणि त्याचा खूप सारा उपयोग होतोय। त्यासाठी तो विषय आलेला आहे, त्याला आम्ही मान्यता दिली। जनतेचा एकही रुपया वाया जाणार नाही, कारण या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सभागृह नेते आहेत, इथे महापौर नितीन भाई आहेत, आमचे बिनेदार साहेब, आमची सर्वच जाणकार मंडळी आहेत। त्यामुळं एक एक पैशाचा कसा जनतेसाठी हिताचा होईल त्या दृष्टिकोनाने बघत असतो की 2-3 बैठकीमध्ये ह्यो पेपर उचल, तो पेपर उचल, मला सगळं समजतंय, तुला सगळं समजतंय, म्हणजे जनता काही दूध खुली नाहीये। आम्ही पण जाणून आहोत। त्या अनुषंगाने पुढे येणाऱ्या काळामध्ये पनवेलचा कसा विकास होईल त्या प्रगतीकडे आम्ही वाटचाल आहे म्हटलेलं आहे ते मी या ठिकाणी सगळ्यात पहिले खोडून काढतो। म्हणजे पत्रकारांना चुकीची माहिती द्यायची, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि खोटी बातमी पसरवायची, अशा पद्धतीतलं चुकीचं, अभ्यास नसलेलं, खोटी माहितीच्या आधारे काहीतरी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवायची, अशा पद्धतीतलं त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काम केलेलं आहे। आणि मग आपण देशातील कोणत्या तरी एका नेत्याला पप्पू म्हणतो, मग या नेत्याला, विरोधी पक्षाला खोटा बोलणारा नेता असं म्हणायचं का, अशी वेळ आलेली आहे। आणि त्याचबरोबर त्याने एक वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी लाइटिंग करण्यासंदर्भातला विषय त्यांनी काल हाताळला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत असा विषयच नाही, सगळ्यात पहिल्या लक्षात घ्या। ही पण खोटी माहिती काल त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी लाइटिंग नव्हे तर पोल उभे करण्याच्या संदर्भात 200 कोटी रुपयाचा सिग्नलचा कॉन्ट्रॅक्ट काढलेला नाही, कोणाला दिलेला नाही आणि विचाराधीन नाही,
तरी पण 200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट भ्रष्टाचारासाठी पनवेल महानगरपालिकेने अमुक कोणाला तरी दिलाय, ही अशा पद्धतीतली खोटी अफवा पसरवून गैरसमज निर्माण करण्याचा आणि महानगरपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलेला आहे. त्याचा जाहीरपणाने आम्ही या ठिकाणी निषेध करतो की माजी आमदार त्यांचे नेते बाळाराम पाटील यांचं देखील महानगरपालिकेला पत्र आहे आणि त्यांची मागणी आहे की त्यांना शौचालय पाहिजे. मग त्याने पहिले विचार केला पाहिजे. तो त्या नेत्याच्या विरोधी पक्षनेता शेतकरी कामगार पक्षाचा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या त्यांच्या नेत्यांनी अरविंद म्हात्रे यांच्या मुख्य नेत्यांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी महानगरपालिकेला पत्र लिहिले आणि मागणी केली की भाड्याने मिळावं म्हणून. तर आम्ही तर म्हणतो की ते फायबरचे नसून स्टेनलेस स्टीलचे 304 या क्वालिटीचे स्टीलचे चांगल्या सुसज्ज पद्धतीतले शौचालय असावी, अशा पद्धतीतली आपली या ठिकाणी मागणी आहे. सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचारी असा आरोप केलेला आहे. ज्याने आरोप करायचं त्याने पहिले स्वतःचे राजकीय त्यांचे नेते मंडळी तपासून पाहिले पाहिजेत की आज त्यांचे नेते मंडळी कुठे आहेत, भ्रष्टाचाराने कुठे आहेत, कुठल्या जेलमध्ये आहेत आणि कोणाकोणावर आरोप होत आहेत, झालेले आहेत, हे त्यांनी तपासून पाहून नंतर मग स्वच्छ कारभार चालणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर असा आरोप करणं योग्य ठरलं असतं असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्याच्यामुळे त्याने केलेले बिनबुडाचे आरोप निराधार असून, खोटारडेपणाचे असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे असून, फसवेगिरीचे असून, याचा मी जाहीरपणाने निषेध करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.